My all dear friends, on the occasion of World Marathi Day, I want to deliver a small speech on World Marathi Day, and I just want to say this. काय रे तेव्हाची काय तुझी इंग्रजीत बडबड सुरू आहे? आज जागतिक मराठी दिन आहे. मराठी भाषा सोडून तू इंग्रजी काय बडबड करतोय? नाही, आमच्या कॉलेजमध्ये स्पीच आहे ना, स्पीच कॉम्पिटिशन आहे. स्पीच कॉम्पिटिशन आहे ना, मग मराठीत भाषण दे ना, त्यात अवॉर्ड मिळव, त्यात बक्षीस मिळव. मराठी असे आमुची मायबोली. आपली मराठी भाषा ही महाराष्ट्राची, आपल्या संस्कृतीची आणि भारतातली प्रमुख ओळख आहे. त्यामुळे मराठीबद्दलचं आपल्याला जितकं ज्ञान आवश्यक आहे ते प्रत्येकाने मिळवायलाच हवं. आपली मराठी भाषा ही राज्यभाषा म्हणून जरी ओळखली जात असली तरी या मराठी भाषेचा लहेजा, ठसका आणि गोडवा हा तुम्हाला प्रत्येक मराठी भाषेत दिसून येतो. कारण 10 गावं बदलले की मराठी भाषा बदलते असं म्हणतात, पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर त्या मराठीच्या भाषेचा गोडवा तुम्हाला आम्हाला जाणवल्याशिवाय राहत नाही. जगामध्ये अनेक भाषा आहेत, पण मराठी भाषेलाच फक्त माय मराठी हे विशेषण दिलं जातं. कारण माय मराठी म्हणजे मानसकन्या ही महाराष्ट्राची. यमक साधून बनतात अनेक मराठी कविता. मनातून मराठी भाषा घेऊन अनेक कविता आणि अनेक लेख यावर लिहिले जातात. राधाकृष्णावर सुद्धा अनेक कवी, अनेक लेखकांनी उत्तम काव्य केलेले आहेत, उत्तम लेख लिहिलेले आहेत. आणि ठिकठिकाणी ओळखली जाणारी आपली मराठी भाषा ही समृद्ध मराठी आहे. म्हणून आम्ही म्हणतो, मराठी असे आमुची मायबोली, मराठी असे आमुची मायबोली.